मी तर फर्स्ट टाइम आलो होतो त्या टायमाला मला माऊस हँडल करता येत नव्हता. इथं येऊन नेमकं माझं एक पाय झालं, मला टायपिंग यायला लागली आणि फोटोशॉप मधलं नाही काहीतरी 50% समजत. आणि हे कार्यक्रम मी केव्हापासून बोलायला लागलो, मी आधी बोलत नव्हतो कार्यक्रमात, कोणत्याच कार्यक्रमात बोललेलो नाही. मला घरचे म्हणायचे बोल तू कार्यक्रम, पण मी बोललेलो नाही आता, पण एका कार्यक्रमात बोललो. फर्स्ट टाइम का बोललो तो कार्यक्रम होता, ते हॉल एवढं झालं त्या टायमाला गोल करून बसलो होतो, चिठ्ठ्या काढत चिप्स मध्ये तेव्हा बोललो होतो फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर मी त्या फर्स्ट टाइम तेव्हा बोललो, त्याच्या आधी बोललेलो नाही. तेव्हापासून मला अनुभव हे आलं. मी तुम्ही तो इकडे बसलेलो, मी फक्त हातवरती गेलो, मला काहीच माहित नव्हती. तुझा पहिला दिवस मला माहिती ना, तू एक लाजाळूच्या झाडासारखा होता, बरोबर ना. पण आता तुला असं वाटतं की तुझं म्हणलं आत्मविश्वास इन्क्रीज झालाय थोडा. आता शुभम कॉम्प्युटर किंवा गुरु कॉम्प्युटरचं फक्त कॉम्प्युटर ट्रेनिंग देणं इम्पॉर्टंट आहे का तुझ्या लाईफला गती देणं पण इम्पॉर्टंट आहे? लाईफला गती मिळते असं वाटतं का तुला? नाही काही 75% तरी मिळते. वाव, थँक्यू, नाईस. ते लुप्त झाले होते आणि त्याच्यामध्ये भगवंताने ऑलरेडी एनर्जी दिली होती, त्या एनर्जीला शो करणारा मार्ग म्हणजे शुभम कॉम्प्युटर, गुरु कॉम्प्युटर. बस एवढाच उद्देश आमचा, तुमच्या लाईफ मध्ये एक चांगलं परिवर्तन यावं. जिथं जिथं हरल्यासारखं वाटेल, जिथं जिथं हरल्यासारखं वाटेल तर 24 आवर्स गुरु कॉम्प्युटर स्विच ऑफ नाही तर स्विच ऑन. कारण मी तुमचा सारथी वर का स्वार्थी नाही. माझा उद्देश आहे तुमच्या लाईफ मध्ये परिवर्तन. भगवान श्रीकृष्णांनी पण हेच केलं, लक्षात ठेवा. 5 पांडवच का पकडले? लोक क्वांटिटी पकडतात, 100 जणांना पकडाले, कारण त्याची ताकद मोठी आहे, बरोबर ना. ताकद तर दुर्योधनाकडे पण होती, एवढी सेना होती, एवढी ताकद होती, एवढी संपत्ती होती, पण फेल का झाला? माइंडला डायरेक्शन नव्हती. कारण त्याच्या माइंडला डायरेक्शन देणारा शकुनी मामा होता आणि 5 पांडवांना डायरेक्शन देणारे भगवान श्रीकृष्ण होते. लाईफ मध्ये ना शरीराला डायरेक्शन देणारा नसला तरी चालेल. स्टीफन हॉकिंग त्यांना सांगितलं होतं तुम्ही मरणार आहात 5 दिवसानंतर. मनाला डायरेक्शन देणारे भेटले, 50 वर्ष जिवंत राहिले आणि अख्ख्या ब्रह्मांडाचं सिक्रेट ओपन केलं. तसं लाईफ मध्ये ना बॉडी बिल्डर बनण्यापेक्षा माइंड बिल्डिंग बना. लाईफ मध्ये तुम्हाला कधीच फेलियर वाटणार नाही, आणि जरी फेलियर वाटलं तर लाईफ मध्ये तुम्हाला ती डायरेक्शन एक पॉझिटिव्ह अँगलने घेऊन जाईल आणि तुम्ही यशस्वीच होणार. यशस्वी होणं म्हणजे काय? आउटर नाही, इनर यशस्वी व्हा. कारण आउटरला टेम्पररी सोर्स आहे, इनरला नाही. आणि ज्यांनी ज्यांनी इनरला फोकस केला तेच महान व्यक्ती. आज आपण सगळेजण काम कशासाठी करतोय? कशासाठी काम करतोय आपण? मनी इज हनी, पैशासाठी काम करतोय की नाही? बरोबर ना. पैशासाठी काम करतोय तर लक्षात ठेवा, आज आपण सगळेजण महात्मा गांधीसाठी काम करतोय. पैशावर कोण येतं? महात्मा गांधी आहे. कुणी पैशासाठी काम करत नाही, फक्त महात्मा गांधीसाठी काम करतं. आज सोडून द्या, मला महात्मा गांधीसाठी काम करायचं नाही, अवघड परिस्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, महान आत्म तयार होणं म्हणजे हे जे महान लोक तयार झालेत ना, ते पण असेच नाही झालेले, तर ते चांगल्या विचारातून घडलेले आहेत. बस बाकी काहीच करू नका. ज्या ज्या दिवशी निगेटिव्ह विचार येईल तर निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह काढा आणि पॉझिटिव्ह मधून पण प्लस पॉझिटिव्ह काढा. एक एक्झाम्पल सांगतो आणि त्यानंतर मी थांबतो. तर मला सांगा, तुम्हाला प्रश्न आहे सगळ्यांना, ठीक आहे? वेळेचं महत्व कसं करायला पाहिजे? ओके, तुम्हाला तुमचा लाईफ मधला वेळ तुम्हाला द्यायचा आहे, पण तुम्हाला सन फार्मा कंपनी माहिती आहे तुम्हाला? सन फार्मा कंपनी पाशी एक नाली आहे, तिथं तुम्हाला 2 तास थांबायचंय. थांबणार का? कुणीच नाही थांबू शकत. नाही, प्रश्न त्यांना तुमचं उत्तर मला युनिक हवं आहे. 2 तास थांबणार सर तुम्ही? नाही. तुम्ही थांबणार नाही सर. तुमच्यापैकी त्या नाली शेजारी 2 तास कुणी थांबेल का? तुमचं उत्तर अपेक्षित होतं, मी 1 सेकंद पण थांबणार नाही. ओके, दुसरा प्रश्न असा आहे, खूप सुंदर असं गार्डन आहे, तुम्हाला मनमोहक करणारं, आणि त्या गार्डन मध्ये तुम्हाला फक्त 1 सेकंद थांबायचंय, तर तुमच्यापैकी किती जण थांबतील? 1 सेकंद थांबणार का? हा, मिनिमम 1 डे तरी, म्हणजे 12 hours, 8 hours, 1 hour. पहा, मी काय कन्वर्ट केलं, जिथं 2 तास थांबायला पाहिजे तिथं तुम्ही म्हणले नाही थांबू शकत, आणि जिथं सेकंद थांबायला सांगितलं तुम्ही म्हणले मी तासामध्ये कन्वर्ट करू शकतो. तर लक्षात ठेवा, परिवर्तन आहे ना नालीपासून नाही तर थिंकिंग पासून क्रिएट होतं.
पॉझिटिव्ह थिंकिंग एवढी पॉवर आहे, पण लक्षात ठेवा. चांगले विचार, तसं माइंडला डायरेक्शन देणारे विचार आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. सेकंदला तासामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि तासाला सेकंद मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. याला म्हणतात डायरेक्शन ऑफ द स्पीड. तर आपल्याला लाईफमध्ये डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. परत एकदा तुमचा धन्यवाद. तर वेळेला महत्व द्या आणि गुरु कम्प्युटर म्हणजे लक्षात ठेवा सेकंद नाही, तास आहे. आणि तासा झाल्यानंतरही अजून काहींना वाटतं की काहीच टाइम नाही झाला, अजून व्हायला पाहिजे बाकी. तर सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, आभारी. आणि अशीच तुमची पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे. भगवंताने तुमच्यामध्ये दिलेल्या पोटेन्शियलचा यूज करत चला, युजलेस करत चालू नका. ज्या ज्या क्षणी तुम्हाला आठवण येईल त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमची इम्प्रूव्हमेंट आणि तुमच्यामधलं पोटेन्शियल तुम्ही दाखवले पाहिजे. एवढीच तुमच्याकडून मी अपेक्षा करतो. साल तो हर साल बदलता है, लेकिन ये साल अभी बदलना नहीं चाहिए, तो खुद को बदलना, यही मेरा रिजर्वेशन या मेरा संकल्प है. आपको खुद को ये सोचना पड़ेगा. मेरा